हिवाळ्यात ओली हळद खूप छान मिळते, तर त्याच ओल्या हळदीचं आज आपण लोणचं बनवणार आहोत. अतिशय चटपटीत आणि वर्षभर टिकणारं हे लोणचं बनवायलाही खूप सोपं आहे. हार्डली 10 ते 15 मिनिटामध्ये बनवून तयार होतं. नमस्कार, मी रोहिणी तुमचं सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करते आपल्या चॅनल मराठी तडकामध्ये. आज आपण बनवणार आहोत ओल्या हळदीचं लोणचं. त्यासाठी इथं मी पाव किलो ओली हळद घेतलेली आहे. त्याला स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि इथं मी 100 ग्रॅम अद्रक घेतलेला आहे. 4 मोठ्या साईजची लिंब घेतलेली आहेत. लिंबाचं साईज तुम्ही बघू शकताय. जर लहान साईजचे असतील तर 5 ते 6 लिंब तुम्ही इथं घेऊ शकता. पाव किलो ओली हळद आहे, त्याला स्वच्छ धुवून सुकवून घेतले. आता याची वरची जी सालं आहेत ती आपल्याला पूर्णपणे काढून घ्यायची आहेत आणि हळदीला छान असं क्लीन करून घ्यायचं आहे. सालं जी आहे ती मी व्यवस्थित काढून घेणार आहे. ओल्या हळदीला धुतल्यानंतर मी एक अर्धा तास फॅनखाली ठेवलं होतं. ज्यातलं एक्स्ट्रा जे पाणी आहे ते पूर्ण निघून गेलेलं आहे. तुम्ही हवं तर 15-20 मिनटं उन्हामध्ये सुद्धाही ठेवू शकता, जेणेकरून पाणी जे आहे ते निघून जाईल. तर अशा प्रकारे जी हळद आहे तिची पूर्ण सालं आपल्याला काढून एकदम क्लीन अशी करून घ्यायची आहे. हे बघा, अशा प्रकारे मी पूर्ण ओली हळद जी आहे ती क्लीन करून घेतलेली आहे. ओली हळद ची सालं काढते वेळेस आपले जे हात आहेत ते पिवळे व्हायची शक्यता असते. त्यावेळेस तुम्ही हँड ग्लोव्हसुद्धा घालू शकता. तर अद्रकची सुद्धा मी साल काढून घेतलेली आहे. तर आपली जी लिंब आहे त्याचा रस आपल्याला काढून घ्यायचा आहे. जेणेकरून पूर्वतयारी झाली की लोणचं करायला अगदी सोपं जातं. तर चारीला लिंबाचे रस जो आहे तुम्ही एका वाटीमध्ये काढून घेतलेला आहे. आता ही जी हळद आहे ती आपल्याला किसणीने किसून घ्यायची आहे. मी नॉर्मल किसणीने किसते. तुम्ही थोडंसं जाडसर किसणीनं जर किसलं तर छान असे तुकडे पडतात. तर अशा प्रकारे हळद जी आहे ती छान किसून घेऊया. बघा किती सुंदर दिसत आहे. अ, तर पूर्ण हळद मी इथं किसून घेतलेली आहे. सेम पद्धतीने जो आपलं आलं घेतलं होतं म्हणजे अद्रक घेतलं होतं त्याला पण यामध्येच किसून घ्यायचं आहे. तर पाव किलो हळदीसाठी मी 100 ग्रॅम अ, अद्रक इथं वापरलेलं आहे. तर पूर्ण अद्रक मी इथं किसून घेतलेलं आहे. आता हे किसल्यानंतर आपल्याला यामध्ये बाकीचे मसाले ॲड करायचे आहेत. त्यामध्ये 4 चमचे मी लाल तिखट वापरलेलं आहे. हळदीला थोडा कडवटपणा असतो, त्यामुळे आपल्याला तिखट आणि मिठाचा थोडासा वापर सढळ हाताने करायचा आहे. 4 ते 5 चमचे मीठ घातलेलं आहे. 1/4 कप मी इथं गूळ वापरलेला आहे, हिंग वापरले आणि आपण जे लिंबू पिळून घेतले होते त्याचा रसही आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे. तर आता हे सर्व साहित्य मिक्स करायचं आहे. लाल तिखट आणि मिठाचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचं आणि गूळ आणि लिंबाचं प्रमाणसुद्धा व्यवस्थित घ्यायचं. त्यामुळेच आपल्या जो हळदीचा कडवटपणा आहे तो कमी होतो. तर पाव किलो हळदीसाठी 1/4 कप गूळ मी इथं वापरलेला आहे आणि 4 लिंबाचा रस वापरलेला आहे. सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. जसजसा गूळ मेल्ट होईल तसतसं मिश्रण जे आहे थोडंसं पातळ व्हायला लागतं. आता हे साईडला ठेवून देऊया. दुसरीकडे आपण फोडणीची तयारी करूया. फोडणीसाठी 1/4 कप मी तेल घेतलेलं आहे. तेल थोडंसं जास्त घ्यायचं. त्याने जे आहे लोणचं टिकायलाही खूप मस्त मदत होते. बिलकुल लोणचं वर्षभर खराब होत नाही. तर आपलं तेल गरम झालं की त्यामध्ये थोडीशी मोहरी मी इथं टाकलेली आहे. मोहरी छान तडतडल्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे सॉरी गॅस बंद करून मी जिरे टाकलेले आहेत. गॅस बंद करून जिरे टाकल्यामुळे जिरे जे आहेत ते करपणार नाहीत आणि छान असे त्याचा फ्लेवरही येईल. आता तेल जे आहे ते पूर्णपणे थंड करून घ्यायचं. इकडं मिश्रण तुम्ही बघू शकताय बऱ्यापैकी पातळ झालेलं आहे आणि रंग बघा किती सुंदर आलेला आहे. तेल आपलं छान थंड झालं की यामध्ये आपली जी फोडणी आहे ती आपल्या मिश्रणामध्ये टाकून घ्यायची आहे. तेल पूर्णपणे थंड करूनच आपल्याला लोणच्यामध्ये आपलं हे तेल टाकायचं आहे. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपलं लोणचं जे आहे ते तयार आहे. कुठल्याही पराठ्यासोबत, कशासोबतही तुम्ही हे खाऊ शकता. भाकरीसोबत, भातासोबत, तोंडी लावण्यासाठी, चपातीसोबत किंवा कुठल्याही पराठ्यासोबत तुम्ही हे खाऊ शकता. अप्रतिम लागतं आणि गुणकारी तर आहेच. आपल्या शरीरासाठी, आपली इम्युनिटीसाठी हे खूप फायदेशीर आहे. हे लोणचं कुठल्याही एअरटाईट भरणीमध्ये, काचेच्या भरणीमध्ये
स्टोअर करून ठेवा, वर्षभर आरामात टिकतं. फक्त वापरते वेळेस जो चमचा आपण वापरतो तो कोरडा असावा आणि हे लोणचं तुम्ही फ्रीजच्या बाहेरसुद्धा वर्षभर ठेवू शकता. खूप मस्त आणि अगदी झटपटीत बनणारं हे लोणचं तितकंच चटपटीत आहे. नक्कीच करून बघा. तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ कुठल्याही क्षणी अगदी थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. हे चटपटीत लोणचं बनवून नक्की ट्राय करा. धन्यवाद.